सुरुवात करूया त्यांच्या आर्थिक कामगिरीने. आकडेवारी खरंच काय म्हणतात त्याला प्रभावी आहे. हो नक्कीच. कंपनीचा निव्वळ नफा बघा, जवळपास दुप्पट झालाय. म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1959.35 कोटी. मागच्या वर्षी हा आकडा 1011.04 कोटी होता. अगदी मोठी उडी आहे ही. आणि कर्ज व्यवसायातून मिळणारा महसूल पण वाढलाय. 8,942.88 कोटींवरून तो आता 9,768.95 कोटी झालाय. बीपीओ सेवांमधला महसूलही 2,363.41 कोटींवरून 2,633.93 कोटीवर गेलाय. मालमत्ता व्यवस्थापनातही सुधारणा दिसतेय. ही वाढ जी आहे ना, ती NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ज्या आहेत त्यांच्या सध्याच्या ट्रेंडशी बऱ्यापैकी जुळती आहे. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, अनेक कंपन्या आता तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर करत आहेत. ग्राहकांच्या नेमक्या गरजा काय आहेत हे ओळखून त्याप्रमाणे सेवा देण्यावर भर आहे. बरोबर. आणि HDFSच्या बाबतीत बोलायचं झालं तर व्याजदर वाढत असतानाही नफा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी किंमत निश्चिती म्हणजे प्राइसिंग आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या कर्ज प्रकारांवर लक्ष केंद्रित केलंय असं दिसतंय. ओके. त्यांच्या अहवालानुसार त्यांचं जे मजबूत बिझनेस मॉडेल आहे, भांडवलाची चांगली स्थिती आहे आणि एकंदरीत डिजिटल स्ट्रॅटेजी, यामुळे त्यांना वाटतंय की भविष्यातही चांगली कामगिरी करता येईल. हे झालं आर्थिक बाबींबद्दल. पण त्यांचा जो ग्राहक केंद्रित दृष्टिकोन आहे त्याबद्दल काय सांगाल? देशभरात मार्च 2023 पर्यंत 1054 शहरांमध्ये त्यांच्या 1492 शाखा होत्या. एवढं मोठं नेटवर्क. हे खूप महत्वाचं आहे. या नेटवर्कमुळे काय होतं की ते फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहत नाहीत.